तर बघा मित्रांनो, भाकरी रेडी झाल्या, बाकीच्या योगिताने केल्या, बाकी आता मम्मी करते आणि तिकडं भात शिजवणं चालू आहे. आणि पप्पा ते बघू शकता लाकडं गोळा करताय, कारण की लाकडं कमी नको पडायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता चाललो आहे जैतोबा महाराजला, डोंगराळे या गावाला. सर्व फॅमिली आहे आपल्यासोबत आणि तिकडे सुरांश होता त्यांच्या बाबाच्या गाडीमध्ये, बलूनमध्ये. ते निघाले आमच्या पुढे आणि आम्ही मागून ग्रॅनेटारा घेऊन निघणारच होतो. तर बघू शकता आरुष कसा खूप खुश होता. आरुष कुठं चालला रे? कुठं चालला? कोणत्या गावाला? कोणत्या गावाला? नाशिकला चालला. तर फायनली आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पोचलो. बलून आमच्या पुढे होती तरी आम्ही सगळ्यात पहिले पोचलो. त्याच्या पहिले आम्ही स्वयंपाकाला संपूर्ण सुरुवात करून दिली आणि योगिता भाकरी करत होती आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कामात होतं. आरुष मस्त आराम करत होता आणि गॅस शेगडी पण आणली होती. म्हटलं नको, जर लाकडांवर जमलं नाही तर गॅस शेगडीवर करू. आणि बलून इकडे लागणार आहे, आता मोकळी जागा होती. केव्हा आला रे? मजा आली का? एवढ्या वेळ उशीर आला? उशीर का बरं आला? नाश्ता केला का तिथं? काय खाल्लं होतं? काय खाल्लं खरं खरं सांग, काय खाल्लं खरं खरं सांग. ए बाबडी लाकडे लाव ग. वेलकम. थँक्यू. बोलेनो त्याच्यात कुकर वगैरे बाकीचं साहित्य होतं. मम्मी पप्पांना ते पण आले आणि आत्ताच पोचले जस्ट. आणि तोपर्यंत आम्ही सगळं चूल वगैरे सगळं रेडी करून ठेवलं आहे. फक्त आता स्वयंपाक करायचं काय फक्त बस. तर बघा मित्रांनो, भाकरी रेडी झाल्या, बाकीच्या योगिताने केल्या, बाकी आता मम्मी करते आणि तिकडं भात शिजवणं चालू आहे. आणि पप्पा ते बघू शकता लाकडं गोळा करताय, कारण की लाकडं कमी नको पडायला. घरून पण आणले होते पण ते घरचे आहेत फोडलेले, पण आता एक्स्ट्रा लागले तर आणताय. आणि आरुष पण मदत करू लागतोय. आणि बाकीचे गेले ते कोंबडं कापण्यासाठी ग्रॅनेटारा घेऊन, तेजू दादा आणि सोरांश. आणि इकडे बघू शकता मित्रांनो, सर्रास लूटमार चालू आहे. सगळे गरीब दुबळे ड्रायव्हरकडून सगळे पैसे वसूलण्यात चालू आहे. हे पोलीस प्रत्येक गाडी अडवत आहे, मोठ्या गाड्या. आणि याच साईडला आपण इथं त्यांच्या शेजारी तिथं आपण स्वयंपाक करतो आहे. तिकडे पण एक साईडला कोणतरी आहे आणि आपण इथं केलेलं आहे. तर बघू शकता तो बघा, तो ड्रायव्हर चालला, तो आता पैसे देऊन गेला तिथं. तर मित्रांनो, फायनली आता स्वयंपाक संपूर्ण रेडी झाला आहे. फक्त भाजीच बाकी आता बनवायची, बाकी सगळं रेडी झालं आहे. इकडे बघू शकता कर्नाटकची पासिंग आहे 32. पोलीस बघा त्या ड्रायव्हरला कसं डोकं लावत आहे. आता काहीतरी पैसे दिले वाटतं. बघा तिकडे चौकी आहे, म्हणजे त्यांनी इथं ते बॅरिकेड लावले आहेत. येणाऱ्या गाड्या अडवत आहेत आणि जाणाऱ्या जाऊ देत आहेत. ते बघा. तर फायनली आता भाजी शिजवायला रेडी झाली आहे. बघू शकता मस्त कोंबड्याची भाजी आहे, गावरान कोंबड्याची. योगिता बनवते भाजी. आहे का त्याच्यात? अजून आहे ना? हो ना. पप्पा बघताय भाजी कशी होते ते. मम्मी तिकडे बसली, बाकी तिकडे झाडाखाली बसले
आणि चिल्लर गँग सगळी फिरायला गेली तिकडे मंदिराकडे. बघा मस्त उकळते भाजी, मस्त तरी आली वरती, एक नंबर. आणि आता जाळ काढून घेतलं, थोडं लाकडं साईडला काढून घेतले. तर फायनली सर्वजण बसले जेवायला. बच्चा पार्टी पहिले, नंतर आमचा नंबर. भाजी मस्त झाली, एक नंबर. तर फायनली आमचं जेवण झालं आहे आणि बसलो होतो साईडला. तर बाकीच्यांचं जेवण बाकी होतं आणि ते बघा जेवण करून तिकडे मस्त झाडाखाली बसले होते, एन्जॉय करत होते मोबाईल बघत. जेवण झाले की लगेच निघायचंच काम होतं आमचं. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.